DHS रिलेटेड एक अपडेट आलेलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची जी भरती होणार आहे. तर त्याच्यामध्ये टोटल किती जागा वॅकंट आहेत, स्टाफ नर्सच्या असतील किंवा बाकी सर्व कॅडरच्या मिळून किती जागा आहेत, तर एकूण टोटल जागा 6,236 जागा वॅकंट आहेत. तर त्याच्या रिलेटेड बघा, हे RTI टाकलं होतं एक कॅन्डिडेटने. तर त्याच्या माहितीला जे उत्तर दिले त्याच्याप्रमाणे बघा की जानेवारी 2026पर्यंत किती जागा वॅकंट आहे तुम्हाला याच्यावर दिसेल. तर बघा, याच्यामध्ये टोटल 3 कॉलम आहेत त्यांनी, की सरळ सेवेनं भरली जाणारी पदं, पदोन्नतीनं म्हणजे प्रमोशननं भरली जाणारी, आणि एकूण पदं किती आहेत. तर त्याच्यापैकी स्टार्टिंगला आहे की मंजूर पदं किती, त्यापैकी भरले किती आणि एकूण रिक्त किती आहेत. सेम पदोन्नती म्हणजे प्रमोशनमध्ये पण तसंच मंजूर किती आहेत, भरलेले किती आणि रिक्त किती आहेत, आणि हे इथं टोटल दिलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा पूर्ण सर्वच कॅडरचं दिलेलं आहे. ग्रंथपाल, बंडाण व्यवस्थापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मसिस्ट, TCG टेक्निशियन सर्वांचं आहे. ठीक आहे. आता मी स्पेसिफिकली जर नर्सिंग कॅडर रिलेटेड सांगायचं म्हणलं तर नर्सिंगचं बघा, हे सगळ्यात पहिलं अधिपरिचारिका, पुरुष महिला दोन्ही, त्याच्यानंतर शासकीय आणि खाजगी दोन्ही सर्व मिळून. ठीक आहे. पू म्हणजे पुरुष, म्हणजे महिला, त्याच्यानंतर हे शासकीय खाजगी दोन्ही सर्वांचं मिळून. तर टोटल 9,443 पदं हे मंजूर होती. त्याच्यापैकी 8,029 पदं भरलीत आणि 1,414 पदं हे रिक्त आहेत स्टाफ नर्सचे अजून पण. ठीक आहे. तर आता एक तुम्हाला याच्यावर अंदाज लागून जाईल की आता जी नवीन DHS येणार आहे त्याच्यामध्ये कोणत्या पोस्टच्या किती व्हॅकन्सी आहेत. मग आता हे स्टाफ नर्सच्या सध्या 1,414 जानेवारीपर्यंत इतक्या जागा व्हॅकंट आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक प्रसेविकाच्या किती आहेत, 15 जागा व्हॅकंट आहेत. 70 मंजूर आहेत, त्याच्यापैकी 55 भरलेत, 15 व्हॅकंट आहेत. पाठ्यनिर्देशिका म्हणजे ट्युटरच्या पण 204 मंजूर आहेत, त्याच्यापैकी 164 भरलेत आणि 40 ह्या व्हॅकंट आहेत. हे सरळ सेवेनं बघतो आपण, जे एक्झामनं होणार आहेत तेवाले. ठीक आहे. आता पुढे पण आहे, पण हे पदोन्नतीनं भरली जाणारी पदं आहेत. आता त्याच्यामध्ये बघा, हे 203 मंजूर पदं आहेत, त्याच्यापैकी 29च भरलीत. आणखीन 174 ट्युटरच्या जागा व्हॅकंट आहेत, पण हे प्रमोशननं भरली जाणार आहेत. हे डिपार्टमेंटल जे प्रमोशन होतील त्याच्यानं भरली जाणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं याचा काही भरतीसाठी फायदा नाही, पण जे ऑलरेडी सर्व्हिसला आहेत तर त्यांच्यासाठी हा फायद्याची गोष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सार्वजनिक आरोग्य परिचारिका. ठीक आहे. निर्देशिका, याच्यामध्ये बघा सरळ सेवेनं हे पद भरलं जाणार नाही. त्याच्यामध्ये 11 जागा होते पदोन्नतीने, ते 11ला 11 भरले, त्याच्यात पण वॅकन्सी सिलेक्ट नाही. त्याच्यानंतर हे पिडॅट्रिक नर्सचं 50 जागा मंजूर होत्या, त्याच्यापैकी 18 जागा ह्या भरलेल्या आहेत आणि 32 जागा ह्या पिडॅट्रिक नर्सच्या आणखीन DHSमध्ये शिल्लक आहेत. त्याच्यानंतर हे डिपार्टमेंटल बघा, 149 मंजूर होते, त्याच्यापैकी 94 भरलीत आणि 55 हे प्रमोशन आणखीन भरणार आहेत. अशी टोटल 87 पदं हे वॅकंट आहेत. त्याच्यानंतर सायकॅट्रिक नर्सचं जर बघितलं तर सेम 42 पदं मंजूर आहेत, जे एक्झाम थ्रू सरळ सेवेनं भरायची पदं हे आहेत 42, त्याच्यापैकी 28 भरलीत, 14 आणखीन व्हॅकंट आहेत. आणि जे डिपार्टमेंटल प्रमोशननं भरणार आहे त्याच्यामध्ये 126 मंजूर होते, त्यापैकी 108 भरलीत आणि आणखीन 18 शिल्लक आहेत. टोटल 32 पदं हे शिल्लक आहेत मनोरुग्ण परिचारिका म्हणजे सायकॅट्रिक नर्सचे. ठीक आहे. तर तसंच तुम्ही बघू शकता दूरध्वनीचालक, शिंपी, त्याच्यानंतर नळकारागीर, सुतार, ठीक आहे. त्याच्यामध्ये समाजसेवा अधीक्षक असेल, वधूचार तज्ज्ञ, समुपदेष्टता, म्हणजे सर्वच कॅडरचं दिलेलं आहे. याच्यामध्ये मीडिया मेकरचं आहे, त्याच्यानंतर वॉर्डनचं, हाऊसकीपिंग, अभिलेख रेकॉर्ड कीपरचं, ठीक आहे, कुशल कारागीर, सर्व पदाचं याच्यामध्ये दिले आहेत. असे हे टोटल बघा, हे 47 आणि ठीक आहे. याच्यामध्ये हे कॅथ लॅब असेल, डायलिसिस, वधूशास्त्र असेल, स्पेशलिस्ट असेल, त्याच्यानंतर सहाय्यक अधीक्षक असेल, हे सर्व जर काउंट केलं तर बघा इथे खाली टोटल दिलेलं आहे त्यांनी. तर टोटल 24,536 पदं हे सरळ सेवेनं भरले जाणार. त्याच्यापैकी 20,060 पदं हे भरली गेलेली आहेत आणि 4,476 पदं हे व्हॅकंट आहेत. म्हणजे थोडक्यात आता जर एक्झाम आपली जी सरळ सेवा भरती होणार आहे तर त्याच्यासाठी बघायला गेलं तर 4,476 हे टोटल पदं. ठीक आहे. आता एका कुठल्या कॅडरचं सांगत नाही, मी टोटल सांगतो. ठीक आहे. तर टोटल इतके पदं या भरतीसाठी आहेत व्हॅकंट. हे पुढलं जे आहे ते प्रमोशननं भरणारे पद आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा 8,416 हे प्रमोशननं मंजूर पद होते, त्याच्यापैकी 6,656 हे भरले आणि 1,760 पदं हे पदोन्नतीनं म्हणजे प्रमोशन आणखीन भरली जाणार आहेत. आता हे जर टोटल काउंट केलं सरळ सेवेनं आणि पदोन्नतीनं हे दोन्ही जर काउंट केलं तर 32,952 पदं हे मंजूर होती, त्याच्यापैकी 26,716 पदं हे भरली गेलेली आहेत आणि 6,236 पदं हे व्हॅकंट आहेत. आता हे 6,236मध्ये हे दोन्ही पण आले, जे प्रमोशननं भरली जाणार आहेत ते पण आणि जे सरळ सेवेनं भरली जाणार आहेत ते पण, हे दोन्ही ॲड होऊन आले
आणि त्याच्यापैकी आता स्पेसिफिक जर तुम्हाला प्रत्येक कॅडर वाईज बघायचं असेल की कोणत्या पोस्टला किती पदं व्हॅकंट आहेत, तर हे तुम्ही याच्यामध्ये डिटेल बघू शकता. ठीक आहे, हे इतकं मोठं PDF आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, मी स्टाफ नर्सचं तर सांगितलेलं आहे, नर्सिंग डिपार्टमेंट रिलेटेड पदं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन कुठल्या पोस्टचं बघायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथं तुम्हाला हे कंप्लीट PDF मिळेल, तिथं तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये बघा सर्व कॅडरचं टोटल पोस्ट दिलेले आहेत. ठीक आहे, तर याच्या व्यतिरिक्त आणखी काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये ॲड करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथं जॉईन करून तिथं विचारू शकता.